श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय. या प्रभागात तब्बल 26 इच्छुक उमेदवार असताना देखील भाजपने एकालाही अधिकृत उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षापासून भाजपसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कविता तेजाळे यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. भाजपकडून डावलल्यानं नाराज झालेल्या निष्ठावंतांचा आवाज म्हणून कविता तेजाळे यांच्याकडे पाहिलं जातंय. या संदर्भात आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी कविता तेजाळे यांच्याशी केलेली बातचीत पाहूया. नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर अनेक पक्षातून भाजप पक्षामध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आली आणि त्यामुळे भाजप पक्षामध्ये जे निष्ठावंत होते ते कुठेतरी नाराज झालेले आहे. मात्र प्रभाग क्रमांक 14 मध्ये एक नवीन विषय समोर आलेला आहे, कारण भाजपकडून कुठलाही उमेदवार या ठिकाणी देण्यात आलेला नाही. त्यामुळे जे भाजपमधून जे इच्छुक होते कविता तेजाळे ते आपल्या बरोबर आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, काय तुमचं म्हणणं आहे, काय तुमचा राग आहे? 26 लोकांनी आमच्याकडे इंटरव्ह्यू दिलेला होता. 26 लोकांमधून एकही सक्षम नव्हतं का इकडे देण्यासारखं? चला, माझी गोष्ट सोडा, मी सक्षम नव्हते, पण 26च्या 26 लोकांमधून तुम्हाला एकही असा उमेदवार वाटला नाही की इथे द्यावासा म्हणून. तुम्ही 4ही व्यक्ती दिले नाही. चला, कोणा एकाचं तिकीट कट झालं असतं तर मान्य केलं असतं की हा सक्षम नाहीये म्हणून. जरी मी जुनी कार्यकर्ती होती, मी सक्षम नव्हते, माझं तिकीट कट झालं असतं तर मी मान्य केलं असतं. पण 26 लोकांनी इंटरव्ह्यू दिल्यानंतर 26 पैकी एकही माणूस तुमच्याकडे जर भेटत नाहीये तर मग मी आता पक्षाला विचारू काय? मला हा प्रश्न पडला. पण मी पक्षाला विचारणार, कारण मी निष्ठावंत होते. मी 10 वर्षापासून इथे काम करत होते. मलाही असं वाटत होतं की इथून कालपर्यंत मला ह्या गोष्टीचा विश्वास दिला गेलेला होता की आपण मैत्री झालेली नाही आपली कुठल्याही पक्षाबरोबर, आपण स्वबळावरती लढणार आहोत. मग स्वबळावरती 26 लोकांनी इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला 4 लोक भेटत नाही का? 3, एक तर मी होते, चला 3 चेहरे तुम्हाला भेटले नाही का द्यायला? सक्षम नव्हते का कोणी? मला नाही वाटत असं काही होतं. मला असं वाटतं हे काहीतरी वैयक्तिकच चालू आहे. का असं? कारण भाजपने नाशिकमध्ये घोषणा केलेली होती स्वबळावर निवडणूक लढणार. त्यांच्याकडे उमेदवार होते म्हणून त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला होता. मात्र मध्यमध्ये आणि प्रभाग 14 मध्ये असं काय झालं का भाजपकडून उमेदवार नव्हते भाजपला? मला असं वाटतं काही लोकांनी वैयक्तिक त्यांचं काहीतरी केलेलं आहे. वैयक्तिक असं की त्यांना त्यांच्या मतातले एक तर उमेदवार द्यायचे असेल जे दिल्या गेले नाही, ज्यांचे इंटरव्ह्यू किंवा ज्यांचा प्रवेश झालेला नाहीये. मी स्पष्टपणे सांगते, ज्यांचा प्रवेश झालेला नाहीये तिथे, किंवा आम्ही होऊन दिला नसेल, XYZ जे काही असेल ते. पण जर तुम्हाला दिसत होतं, जरी हे बघा निवडणूक असती, प्रत्येक प्रतिस्पर्धा असती, 2 जण उभेच असतात, एक जिंकतो एक पडतो, हे असतंच. पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबातच विश्वास नव्हता म्हणजे हे किती दिलगिरी व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे आणि आमच्या सारख्यांचे हातपाय गाळण्यासारखी गोष्ट आहे. प्रभाग 14 मध्ये तुम्हाला कोणताही असा व्यक्ती भेटला नाही का सक्षम, जो इथे लढू शकतो? तुम्हाला एवढाही तुमच्या कार्यकर्त्यांवरती विश्वास नव्हता का? जर इथून आमदार निवडून येऊ शकतो तर नगरसेवक, ऍटलिस्ट एक तर नगरसेवक झालाच असता ना इथे. आज तुमचा राष्ट्रीय पक्ष, आपला राष्ट्रीय पक्ष, मी असंच बोलेल, आपला राष्ट्रीय पक्ष, कारण पक्षाचा याच्यामध्ये कुठलाही हात नाही. हे जे काही झालेलं आहे, कुठेतरी पक्षाकडूनच जे 26 लोक इच्छुक होते त्यांनी मुलाखत दिली होती, पक्षाला दिली होती, पक्षाचे जे प्रभारी होते त्यांना दिलेली होती. कुठे पाणी मुरलंय? तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतंय की हे वैयक्तिक आहे सगळं. हे सगळं वैयक्तिक आहे. मी असंही ऐकून आहे की माझं नाव कालपर्यंत होतं आणि मी पक्षाची जुनी कार्यकर्ती आहे, सक्षम आहे, त्याच्यामुळे माझं नाव आधी होतं. पण आम्ही असे ऐकून आहे की आमचे तिकीट पळवलेले, कारण आम्हाला बाहेर निघता येत नव्हतं. कोणी पळवले बरं? आता मी सांगू शकत नाही. ते ज्यांची मी शत्रू असेल, ज्यांना मी असं वाटत असेल मी निवडून येईल आणि मी निवडून नाही आले पाहिजे, असंही असू शकतं. नाही, पण तुम्ही एक 24 मधले एक होते, पण 25 लोकांचं काय? ते कुठे गेले 25 लोक? आता मी सांगू शकत नाही काही, कारण माझेच हातपाय इतके थंड झालेले आहेत की मी आता कोणाला प्रश्न करू. कारण मला घरातून सगळं, म्हणजे माझी जी फॅमिली आहे, माझे जे फ्रेंड सर्कल आहे, माझा जो प्रभाग आहे, माझे जे मतदार आहेत,
माझे मतदार सरळ मला विचारत ताई हा काय म्हणजे पासा हा उलटा कसा काय झालेला आहे. आता आम्ही कोणाच्या मागे उभे राहायचं. नाही, पण आता हे सगळं झालं, तुम्हाला कोणी आश्वासन दिलं होतं का तुम्हाला एबी फॉर्म देणार आहे? कोणाशी बोलणं झालेलं होतं का? झालेलं होतं, वरिष्ठांशी बोलणं झालेलं होतं. कालपर्यंत मला वरिष्ठ बोलत होते की तुम्ही घाबरू नका, तुम्ही सक्षम आहात, तिथं भाजपच्या एकमेव कार्यकर्ता आहात. उलट माझे सल्ले घेत होते का मला पॅनलमध्ये कोणाला घ्यायचंय म्हणून, आम्ही तुम्हाला विचारू म्हणून. आणि मला इतर जे तुम्ही जे 26 मानता त्यांचे मला फोन येत होते कालपर्यंत का ताई जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही आमचं नाव सजेस्ट करा, असे इच्छुक होते माझ्या जवळ. पण यांनी म्हणजे पूर्ण जुना नाशिक हा बाले किल्ला आहे की काय आहे मला आता तेच कळायला मार्ग नाही. आता तुम्ही पुढची आपली रणनीती कशी राहणार आहे? तुम्ही निवडणूक लढणार आहे, काय करणार? मी पक्षाशी निष्ठावंत आहे. मला पक्षाशी कुठलाही प्रकारचा नाराजगी नाही. वैयक्तिक कोणी जर हे गेम केलेला असेल, ही जर चाल केलेली असेल तर मी अपक्ष लढणार आहे. मी कोणी केला असेल गेम, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता मी काही सांगू शकत नाही. आता मी जे बोलते ज्यांनी केलं असेल त्याला कळूनच जाईल नक्कीच. कारण कोणाला मी आवडत नसेल एखाद्या वेळेस, असंही असू शकतं की मी नाही आली पाहिजे इथं म्हणून. पण शेवट जुनं नाशिक आहे. नाही, पण अनेक प्रभागामध्ये जे निष्ठावंत होते त्यांना तिकीट डावललं आणि जे नवीन आलेले होते त्यांना संधी देण्यात आली. मात्र तुमच्याकडे आपल्या प्रभागामध्ये 14 मध्ये तसं नाही झालं. का बरं असं, का बरं? मग आम्हाला असं वाटतंय ना आम्ही सक्षम नाहीये असं पक्षाला वाटतंय. आम्हाला नाही, आम्ही सक्षमच होतो आणि करतच होतो. इतके दिवस कामच करत होतो पक्षाचं. पण मग पक्षाला कोणीतरी ते म्हणतात ना डायव्हर्ट करतात माइंड की इथून बीजेपीचं सीट निघू शकत नाही, असंही झालेलं असेल कदाचित. का बरं निघू शकत नाही? का बरं? बीजेपीचा आमदार निघू शकतो मध्यमधून तर. मग मी तेच बोलते, का निघू शकत नाही? बीजेपीचा आमदार जर निघू शकतो तर नगरसेवक का निघू शकत नाही? निघूच शकतो. पण काहीतरी मला वाटतं काहीतरी माइंड डायव्हर्ट केलं गेलेलं आहे किंवा कोणी कोणा वरिष्ठांची हे करून माइंड डायव्हर्ट करून स्वतःची पोळी शेकून घेतलेली आहे. एकूणच प्रभाग क्रमांक 14 मध्ये जे 26 लोक इच्छुक होते, मात्र 26 पैकी एकालाही भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जे भाजपचे निष्ठावंत होते त्यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे. तबरेज शेख, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक.